ऐका की, आम्ही अशा ठिकाणी निघालोय जिथे रस्ता संपतो आणि समुद्र सुरू होतं, म्हणजेच द लास्ट लँड ऑफ इंडिया. पण त्याआधी सकाळच्या उन्हाचे चटके घेत आम्ही रामनाथ स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. प्रभू श्रीरामांनी लंकेवर जाण्यापूर्वी इथे शिवलिंगाची स्थापना करून पूजा केली होती. मंदिरात प्रवेश करताच दाराजवळ उभा असलेला हत्ती, त्याच्या डोक्यावर असलेली सुंदर रंगांची नक्षी, मधोमध लावलेला खास टिळक बघून त्या क्षणी एक वेगळीच भक्तीची भावना अनुभवायला मिळाली. इथल्या प्रत्येक खांबावरचं कोरीवकाम खरंच अविश्वसनीय आहे आणि या लांब कॉरिडॉरमधून चालताना एक वेगळीच शांतता जाणवते. रामेश्वरमचं हे सौंदर्य, खांबांची कला आणि ही शांती खरंच अनुभवण्यासारखी आहे. नंतर आम्ही निघालो पुढच्या दिशेने. एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर आणि मध्ये अप्रतिम रोड पाहत पाहत आम्ही पोहोचलो भारताच्या शेवटच्या टोकाला, म्हणजेच धनुषकोडीला. इथून श्रीलंका फक्त 18 किलोमीटर आहे. मस्त असे सुंदर व्ह्यूज मनात आणि मोबाईलच्या मेमरीत कॅप्चर करून बीचवर थोडासा टाइमपास करून आम्ही पुढे निघालो. पुढे जाताच कितीही मोठं झालं तरी धावणाऱ्या ट्रेनचं आकर्षण कधीच संपत नाही. पांबन ब्रिजवरून धावणारी ही ट्रेन, दोन्ही बाजूला समुद्र आणि मावळणारा सूर्य, हे सगळं पाहत आम्ही निघालो आता भारताच्या दक्षिण टोकाकडे. स्टे ट्यून.